बहीण योजना रक्षाबंधन गिफ्ट 13वा हप्ता देणारच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. रक्षाबंधन सणानिमित्त आता जमा होणार रक्षाबंधन सणाचं गिफ्ट. सर्व बहिणींना आता हे गिफ्ट मिळणारच. महायुती सरकार देणार सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. तर बघा, काही बहिणींना 1500 रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे, तर काही महिलांना 3000 रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे गिफ्ट आता वाटप होणार आहे. सर्व बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. अशी कोणती बँक आहे ज्या बँकेमध्ये सर्वात आधी हा लाभ वितरित होणार आहे? बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, बँक ऑफ बरोडा, SBI सर्व बँकांमध्ये रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता जमा होणार आहे. ऑफिशियली अपडेट आलेले आहे. शासन निर्णय झालेला आहे. GR आलेला आहे आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत. सर्वात अगोदर मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती आता सर्व बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट 100% मिळणार आहे. आता होणार आहेत फक्त आणि फक्त पैसे वाटप. तर बघा, रक्षाबंधन सणानिमित्त भावांकडून ही ओवाळणी असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजित पवार साहेब, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये आता रक्षाबंधन सणानिमित्त महिलांना मिळणार आहे रक्षाबंधन सणाचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाची भेट. तर बहिणींना डबल हप्ता मिळणार आहे का, या संदर्भात सर्व अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भातील A to Z अपडेट्स तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजना आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे मोठी गुड न्यूज. त्यांनी सांगितलेलं आहे व हे ऑफिशियली क्लिअर केलेलं आहे की रक्षाबंधन सणाचं गिफ्ट सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे. बघा, त्यांनी पोस्ट करत ही माहिती दिलेली आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे आणि 100% भेट मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिलांसाठी, सर्व महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी, कारण की लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे रक्षाबंधनाची भेट आणि 100% मिळणार आहे. कारण की ऑफिशियली आता शासन निर्णय झालेला आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलचे जुने व्ह्यूअर असाल तर तुम्हाला माहीत आहे या संदर्भात आपण ऑलरेडी 15-20 दिवस अगोदर सांगितलेलं की बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट दिलं जाणार आहे. आणि सर्वात आधी आपण ही अपडेट दिली होती महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय यूट्यूब चॅनल मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती. तर या ठिकाणी बघा, सर्वात आधी आपण 15 दिवस झाले ही अपडेट देऊन बसलोय की बहिणींना मिळणार रक्षाबंधन सणाचं गिफ्ट. बघा, रक्षाबंधन सण भेट, रक्षाबंधन सण भेट 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, त्याच्या आधी तुम्हाला हप्ता मिळणार, रक्षाबंधन सणाची भेट मिळणार. ही अपडेट आपण मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर दिली होती. बघा, आत्ता हे 100% क्लिअर झालेलं आहे, परंतु आपण 15 दिवस अगोदरच ही अपडेट दिली होती. त्यामुळे अशाच प्रकारच्या ॲडव्हान्समध्ये सर्व माहिती, सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी अनिकेत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण यूट्यूबवरती 1 नंबरला अपडेट दिली होती. सर्वात पहिली अपडेट देणारा आपला हा मराठी अनिकेत हा यूट्यूब चॅनल ठरलेला आहे की बहिणींना रक्षाबंधन सणाची भेट मिळणार आहे. ठीक आहे. आता त्यानंतर बघा, आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती पाहणार आहोत की तुम्हाला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट कधी मिळणार आहे. त्या अगोदर आपल्या मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलतर्फे सुद्धा आता गिफ्ट दिलं जाणार आहे. आपल्या चॅनलतर्फे 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. बघा, आत्ता सध्या आपल्या चॅनलवरती 1,25,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. आणि ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, म्हणजेच 200K सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी 2 पैठणी साड्या आपल्या चॅनलतर्फे वाटप केल्या जाणार आहेत. आणि या पैठणी साड्या मिळणार आहेत लकी विनरला. आता हे लकी विनर कोण असतील ज्यांना ही पैठणी साडी मिळणार आहे? तर बघा, या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आम्ही एक रँडम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 200K सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी त्यांच्या ॲड्रेसवरती अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करा. तुम्हाला सुद्धा संधी आहे पैठणी साडी जिंकण्याची. आता सध्या 1,25,000 झालेत, अजून 75,000 सबस्क्रायबर आपल्याला पाहिजेत 200Kचा सबस्क्रायबरचा टप्पा गाठण्यासाठी. ठीक आहे. मग एवढे सबस्क्रायबर झाले 2 लाख की 2 पैठणी साड्या वाटप होणार आहेत. 100% अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्या पैठणी साड्या 2 लाख सबस्क्रायबरवरती वाटप करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवेमध्ये नक्की पार्टिसिपेट करा.
ठीक आहे. आता बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता लाडकी बहीण योजनेचा ऑफिशियली GR आलेला आहे. रक्षाबंधन सणाची भेट आता वाटप करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजित पवार साहेब, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी आता स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींना मिळणार आहे रक्षाबंधन सणाची भेट. आता जुलै महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा ऑफिशियल GR सुद्धा आलेला आहे. त्यामुळे आता 100% पैसे वाटप होणार आहेत व सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे. मग आता महाराष्ट्र राज्यातील सर्व बहिणींसाठी, सर्व महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. कारण की आता महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट देणारच अशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. ज्या बहिणी या योजनेमध्ये पात्र आहेत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना ज्या पुन्हा या योजनेमध्ये महिला पात्र होतील शहानिशा तपासणीनंतर अशा सर्वच लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळणार आहे. त्यामुळे यावर्षीचा रक्षाबंधन सण प्रत्येक महिलेचा आनंदामध्ये साजरा होणार आहे. सर्व लाडक्या भावांना, सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाच्या ॲडव्हान्समध्येच खूप खूप हार्दिक अशा शुभेच्छा. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना मिळणार 100% आता रक्षाबंधनचं गिफ्ट. परंतु हे जे गिफ्ट मिळणार आहे हे गिफ्ट वेगवेगळ्या स्वरूपात मिळणार आहे. काही महिलांना कमी गिफ्ट मिळणार, काही महिलांना जास्त मिळणार. तर बघा वेगवेगळे गिफ्ट म्हणजे काही बहिणींना 1500 रुपयाचं रक्षाबंधनचं गिफ्ट येणार आहे, तर काही बहिणींना 3000 रुपयाचं गिफ्ट येणार आहे. मग कोणत्या बहिणी अशा आहेत ज्यांना 1500चं गिफ्ट मिळणार, कोणत्या बहिणी अशा आहेत ज्यांना रक्षाबंधनला 3000 रुपयाचं गिफ्ट मिळणार, सर्व माहिती, सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. आता बघा सध्या या योजनेसंदर्भात जी ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची, ladkibhin.maharashtra.gov.in, आता या वेबसाईटवरती eKYC बाबत न्यू अपडेट आलेली आहे. ठीक आहे. eKYC बाबत ही न्यू अपडेट आहे. आता तुम्हाला eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी करायचं आहे, परंतु अजूनपर्यंत ही प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे कोणीही घाबरायचं कारण नाही. फक्त आत्ताशी त्या ऑफिशियल वेबसाईटवरती याबाबत ऑप्शन आलेला आहे. सर्वांनाच हे करायचं आहे. आता याबाबत खुलासा होईल, डिटेलमध्ये माहिती येईल आणि त्यानंतर तुम्हाला सर्वांना ही eKYC पूर्ण करायची आहे. काहीही टेन्शन घ्यायचं नाही. तुमचे डॉक्युमेंट सर्व गोष्टी ओके असतील तर तुमचा लाभ थांबवला जाणार नाही. तुम्हाला 100% दर महिन्याला पैसे मिळतच राहणार. प्रत्येक महिन्याला तुम्हाला लाभ मिळतच राहणार आहे. त्यामुळे महिलांनी घाबरायचं नाही आहे. eKYC मागच्या वर्षीच तुम्हाला आपण ही 5-6 महिने आधीच अपडेट दिली होती की eKYC जुलै महिन्यानंतर करावी लागणार आहे, जून-जुलै नंतर. कारण की 1 वर्ष आता योजनेला पूर्ण होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे बघा एक्झॅक्टली काय झालेलं आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा पर्याय दाखवत असेल की लाडक्या बहिणींना योजना अपडेट, लवकरच तुम्ही करा eKYC. तर बघा असा ऑप्शन तिथे आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करू शकतात. अशा प्रकारचा पर्याय तिथे आलेला आहे आणि ती eKYC तुम्हाला करायची आहे. आता eKYC सर्वांनाच करायला लागणार आहे की ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत, ज्यांना पुन्हा पात्र करण्यात येणार आहे, त्यांची शहानिशा होऊन अशांनाच करायचं आहे की सर्वांनाच करायचं आहे eKYC. याबाबत आता खुलासा होईल, माहिती येईल ऑफिशियल शासनातर्फे आणि त्यानंतर मग आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट दिली जाईल. आत्ता सध्या तरी ही प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे, फक्त त्या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे. त्यानंतर ही प्रक्रिया सुरू होणार आहे eKYCची. मग त्या संदर्भात तुम्ही eKYC कशी करायची, काय काय डॉक्युमेंट जोडायचं, कसं जोडायचं, मोबाईलवर घर बसल्या कसं eKYC करायची, या संदर्भात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपडेट देणार आहोत. त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करून, चॅनलचा लाईफटाईम मेंबर बनून सर्व माहिती मिळवण्यासाठी, ॲक्सेस करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबून चॅनलशी कनेक्ट व्हायला विसरू नका. तर बघा आपल्या चॅनलतर्फे आता वाटप केली जाणार आहे पैठणी साडी. एक नाही तर 2 पैठणी साड्या आपल्या चॅनलतर्फे वाटप करण्यात येणार आहेत. तर बघा ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 100K सबस्क्रायबर पूर्ण झाले होते त्यावेळेस आपण एक पैठणी वाटप केली होती. आता ज्यावेळेस 2 लाख होतील त्यावेळेस 200K होतील, 2 लाख सबस्क्रायबर होतील त्यावेळेस 2 पैठणी साड्या आपल्या चॅनलतर्फे फ्रीमध्ये वाटप केल्या जाणार आहेत. फ्रीमध्ये साडी दिली जाणार आहे, पैठणी साडी. हे गिफ्ट असणार आहे आपल्या चॅनलतर्फे 2 लाख सबस्क्रायबरवरती. त्यामुळे सर्वांनी या गिव्हमध्ये पार्टिसिपेट करा. खूप चांगल्या कमेंट्स करा. त्यानंतर आम्ही एक रँडम कमेंट पिक करणार आणि जे पण 2 लकी विनर असतील वेगवेगळे त्यांना
ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर होतील त्याच दिवशी 2 पैठणी साड्या त्यांच्या ॲड्रेसवरती पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वांनी या गिव्हमध्ये पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. सर्व बहिणींसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. संपूर्ण महाराष्ट्रातील महिला या लाभासाठी किंवा या गिफ्टसाठी एलिजिबल असणार आहेत. ठीक आहे, मग तुमचा जिल्हा कोणताही असू द्या, सर्व जिल्ह्यातील मग कोणत्याही जिल्ह्यातील लकी विनर असू द्या, त्यांच्यापर्यंत ही साडी आम्ही पोस्टाच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा 100K सबस्क्रायबरवरती सुद्धा आपण पैठणी साडीचं गिफ्ट दिलं होतं. ज्यावेळेस आपण हे गिफ्ट दिलं होतं, एक पैठणी साडी वाटप केली होती, ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 100K झाले होते, त्यावेळेस लकी विनर ठरल्या होत्या पुण्यामधील हडपसर येथील ताई. ठीक आहे, त्या ताईंना आपण साडी पोहोचवली होती. त्याचप्रकारे आता 200K वरती 2 पैठणी साड्या आपण वाटप करणार आहोत. वेगवेगळे 2 लकी विनर असणार आहेत. त्यामुळे सर्वांनी या गिव्हमध्ये पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. ठीक आहे. त्यानंतर बघा आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुढची अपडेट. आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट सर्व जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये रक्षाबंधन सणाचं गिफ्ट वाटप होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की बहिणींना मिळणार रक्षाबंधन सणाची भेट. मग मुंबई उपनगर जिल्हा, मुंबई जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, पुणे, सातारा, ठाणे जिल्हा. त्यानंतर बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा. अशा प्रकारच्या 36 जिल्ह्यामध्ये आता रक्षाबंधनचं गिफ्ट वाटप होणार आहे. ऑफिशियल अपडेट आलेले आहे. महायुती सरकार देणार सर्व जिल्ह्यातील सर्व पात्र बहिणींना रक्षाबंधन सणाची भेट. सर्व 6 विभाग 36 जिल्हे, सर्व जिल्ह्यात पात्र जिल्ह्यात होणार आहे. आता फक्त आणि फक्त पैसे वाटप. 36 जिल्ह्यामध्ये रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. सर्व बहिणींसाठी, सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची अपडेट आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. सर्वात मोठी जबरदस्त अपडेट आलेली आहे. तर बघा अपडेट इतकी जबरदस्त आहे की ऑफिशियली आता कन्फर्म झालेलं आहे की लाडक्या बहिणींना मिळणार आहे रक्षाबंधन सणाची भेट. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी याबाबत खुलासा केलेला आहे. तर बघा 2984 कोटीचा निधी आता जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी वाटप होणार आहे. पैशांचा पाऊस होणार आहे. 2984 कोटींचा आता पाऊस होणार आहे. सर्व जिल्ह्यातील सर्व पात्र बहिणींना आता रक्षाबंधन सणाची भेट मिळणार आहे. महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. त्यानंतर आता बघा बँकेमध्ये तुमच्या पैसे जमा होणार आहेत. सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेत आता रक्षाबंधन सणाची भेट जमा करण्यात येत आहे. आता कोणती बँक आहे ज्या बँकेत सर्वात आधी लाभ जमा होईल? जर तुम्ही पोस्ट बँकेचं अकाउंट जोडलं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर रक्षाबंधन सणाची भेट मिळणार आहे. कारण की पोस्ट बँक ही महाराष्ट्र शासनाची बँक आहे आणि या बँकेमध्ये सर्वात आधी कोणत्या पण सरकारी योजनेचा लाभ जमा होतो. कारण की या बँकेसोबत तुमचं आधार कार्ड बँक ॲटोमॅटिक लिंक होत असतं. तुम्हाला एक्स्ट्रा त्यासाठी कोणतीही प्रोसेस करावी लागत नसते. त्यामुळे कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे मिळवण्यासाठी ही बँकसुद्धा एक उत्तम पर्याय असते सर्वांसाठी. त्यामुळे जर तुम्ही पोस्ट बँकेचं अकाउंट जोडलेलं असेल लाडकी बहीण योजनेसाठी तर सर्वात आधी लाभ तुम्हाला मिळणार आहे. सर्वात आधी पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. त्यानंतर बघा आता इतर ज्या बँका आहेत त्यांना सुद्धा त्या बँकेत सुद्धा रक्षाबंधन सणाची भेट जमा होणार आहे. म्हणजे सर्वच बँकेत पैसे जमा होणार आहेत. मग तुम्ही SBIचं अकाउंट जोडलेलं असू द्या, कॅनरा बँक असू द्या, तुमची बँक ऑफ बरोडा असू द्या, पंजाब नॅशनल बँक असेल, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल, युको बँक असेल, ठीक आहे, त्यानंतर बँक ऑफ इंडिया असेल, इंडियन बँक असेल, कोणतीही बँक असू द्या, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, कोणत्याही बँकेचं तुम्ही अकाउंट जोडलेलं असू द्या, सर्वच बँकांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. एकही महिला या लाभापासून, या रक्षाबंधन सणाच्या गिफ्टपासून एकही महिला वंचित राहणार नाही. सर्वच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 100% आता हे पैसे, हा लाभ वितरित होणार आहे. महिलांसाठी, सर्व बहिणींसाठी खुशखबर आहे. सर्वच बँकेमध्ये आता पैसे जमा होणार आहेत. सर्वच बँकेमध्ये आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे रक्षाबंधन सणाची भेट. 100% ऑफिशियली कन्फर्म झालेलं आहे. ऑफिशियली अपडेट आलेले आहे. ऑफिशियली GR आलेला आहे. शासन निर्णय झालेला आहे. रक्षाबंधन सणाचं गिफ्ट देण्याचं महायुती सरकारने ठरवलेलं आहे. आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट तुम्हाला कधी मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार, किती वाजता मिळणार, ऑफिशियल अपडेट
अपडेट आलेले आहे। सर्वात आधी तुम्हाला ऑफिशियल GR दाखवतो। तर या ठिकाणी तुम्हाला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑफिशियली GR दाखवत आहे। जुलै महिन्याचा हप्ता वाटप, रक्षाबंधन सणाचं गिफ्ट वाटप। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबत हा GR आलेला आहे। दिनांक 30 जुलै 2025चा हा GR आहे। महाराष्ट्र शासन पाहू शकता, महिला व बालविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। त्यानंतर बघा, आता याच्यामध्ये संदर्भ देण्यात आलेला आहे, तो संदर्भ या ठिकाणी समजून घ्या। पहिला संदर्भ आहे महिला व बालविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक वगैरे तुम्ही पाहू शकता। वित्त विभाग शासन परिपत्रक, महिला व बालविकास शासन निर्णय समक क्रमांक सर्व अपडेट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ठीक आहे, त्यानंतर बघा, आता प्रस्तावना या ठिकाणी आलेली आहे। तर या प्रस्तावनेमध्ये काय म्हटलेलं आहे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या। आता सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप करायचे आहेत। एकही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही। तर बघा, प्रस्तावना आता या ठिकाणी पाहू शकता। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरेद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर दरमहा 1500 इतकी रक्कम देण्यात येते। आणि आता हेच तुम्हाला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळणार आहे। ऑफिशियली या ठिकाणी बघा, शासन निर्णय आलेला आहे। आता किती कोटींचा निधी यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे, जाहीर झालेला आहे ते पहा। सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणी करता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता करण्यात आलेल्या बघा 28,290 कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 2984 कोटी अक्षरी रुपये 2,984 कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजे बघा, 2884 कोटीचा निधीचं आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट वाटप होणार आहे। हा शासन निर्णय आहे आणि ही ऑफिशियल अपडेट आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। बघा, शासन निर्णय आहे बघा, 28,290 कोटीचा अर्थसंकल्पीय तरतूद होती, त्यापैकी 2884 कोटीचा निधी आता रक्षाबंधन सणानिमित्त गिफ्ट करण्यात येतोय, वाटप करण्यात येतोय। हा तुम्ही ऑफिशियल GR पाहू शकता। या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा GR पूर्णपणे तुम्हाला वाचायचा असेल तर तुम्ही वाचू शकता। हा ऑफिशियली GR आहे बघा, महाराष्ट्र शासनाचा GR आहे। तर तुम्हाला जर हा वाचायचा असेल तर या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही रीड करू शकता। तर बघा, या GR मधील तुम्हाला आपण मेन पॉईंट समजून सांगितलेला आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना मगाशी मी तुम्हाला सांगितलं, लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळणार आहे आणि हे गिफ्ट वेगवेगळं मिळणार आहे। तर वेगवेगळं म्हणजे काही बहिणींना 1500 तर काही बहिणींना 3000 रुपयाचं रक्षाबंधन गिफ्ट मिळणार आहे। तुम्ही म्हणाल मग असं का मिळणार आहे, वेगवेगळं का मिळणार आहे, आता हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे। तर बघा, ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे, म्हणजे त्यांना रेग्युलर सर्व हप्ते मिळाले आहेत, 12 पैकी 12 हप्ते मिळाले, अशा बहिणींना 1500 रुपये जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधन सणानिमित्त गिफ्ट करण्यात येणार आहे, हे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या। तसेच आता कोणाला 3000 रुपये मिळणार, तर बघा, काही महिला अशा आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेमधून सध्या तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आलेलं आहे। आता या अपात्र महिलांची शहानिशा होणार आहे, फेर तपासणी होणार आहे, क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे आणि या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये ज्या महिला पास होतील त्या महिलांना पुन्हा एकदा या योजनेमध्ये पात्र केलं जाणार आहे आणि त्यानंतर मग या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप पुन्हा एकदा सुरू होणार आहे। म्हणजे ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना तो हप्ता सुद्धा मिळणार, कारण की त्या महिला पुन्हा एकदा या योजनेसाठी पात्र ठरणार। मग त्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता असे मिळून थेट 3000 रुपये या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये, या बहिणींच्या बँक खात्यावरती 3000 रुपयेचं रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळणार आहे। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, पुढची अपडेट या ठिकाणी पाहूया। तर बघा, आता GR आलेला आहे, ऑफिशियल अपडेट आलेला आहे। आता होणार आहेत फक्त आणि फक्त पैसे वाटप। तर आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया। तर बघा, महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जुलै महिन्याचा हप्ता येत्या 2-3 दिवसात लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे। महिला व बाल विकास
बालविकास विभागाने 30 जुलै 2025 रोजी शासन निर्णय जारी करत 2984 कोटी रुपयांचा निधी वर्ग केलेला आहे। आता त्यामुळे होणार आहे फक्त आणि फक्त पैसे वाटप। आता कोणाला किती पैसे मिळणार या संदर्भात डिटेलमध्ये सांगतो। कोणाला किती रक्षाबंधनचं गिफ्ट मिळणार सर्व अपडेट आलेले आहे। तर बघा, ज्या बहिणींना बघा जून आणि जुलैचा हप्ता, ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता न मिळाला आहे म्हणजे मिळाला नव्हता आणि त्या आता पुन्हा एकदा या योजनेमध्ये पात्र ठरले आहेत आणि पुन्हा त्यांचा लाभ सुरू झालेला आहे, अशा बहिणींना थेट 3000 रुपयाचं रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळणार आहे। आणि ज्या इतर पात्र महिला आहेत ज्यांना रेग्युलर सर्व हप्त्याचा लाभ मिळाला आहे, म्हणजे त्यामध्ये मग रेग्युलर ज्या महिला आहेत त्यांना, इतर ज्या महिला आहेत त्यांना रेग्युलर हप्त्याचा लाभ मिळाला आहे, अशा बहिणींना फक्त आणि फक्त मग 1500 रुपयाचं रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळेल। म्हणजे या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे की ऑगस्ट महिन्याचं गिफ्ट रक्षाबंधन सणानिमित्त मिळणार नाही आहे। तुम्हाला जुलै महिन्याचं गिफ्ट वाटप होत आहे, त्यामुळे फक्त जुलै महिन्याचे 1500 रुपये या बहिणींना मिळणार आहेत रक्षाबंधन सणानिमित्त। ठीक आहे, हे आता ऑफिशियली कन्फर्म झालेलं आहे। तसेच बघा, लाडकी बहीण योजनेचा आता पुढील हप्ता तुम्हाला जमा होणार आहे रक्षाबंधन पूर्वी, म्हणजे रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला 2984 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे। त्यामुळे आता होणार आहे फक्त आणि फक्त पैसे वाटप। आता हा शासन निर्णय आलेला आहे आणि निधी वितरण होणार आहे। तर आता या संदर्भात आपण ऑफिशियल अपडेट काय आहे ते आपण ऑफिशियली अपडेट पाहणार आहोत। तर या ठिकाणी बघा, 30 जुलै 2025 रोजी महिला व बालविकास विभागाने 2984 कोटींचा रुपयांचा निधी मंजूर करत शासन निर्णय काढला आहे। शासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे की ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळालेला नाही त्या बहिणींना, या ठिकाणी बघा, ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नाही त्या बहिणींना एकत्रितपणे 3000 रुपये जमा होतील। बाकी इतर महिलांना जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये मिळेल। हे पैसे रक्षाबंधनच्या आदल्या म्हणजे पूर्वसंध्येला त्यांच्या बँक खात्यामध्ये, बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे महिलांमध्ये खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण की मागच्या वर्षी सुद्धा रक्षाबंधन सणानिमित्त भेट देण्यात आली होती आणि वर्ष 2025 या वर्षी सुद्धा रक्षाबंधन सणाची भेट मिळत असल्यामुळे महिला खूप आनंदी आहेत। त्यामुळे घरातल्या राशन, EMI किंवा कुठलाही लहान लोन भरताना थोडासा त्यांना हातभार लागत आहे। ज्या गरीब घटकातील महिला आहेत, गरीब कुटुंबातील महिला आहेत, ज्यांचं हातावरचं पोट आहे, दुसऱ्याच्या घरी धुणभांडी करून जगणारी महिला, स्वयंपाक करून जगणारी महिला, ज्यांचं एकदम हातावरचं पोट आहे, अशा महिलांना खूप या योजनेमधून फायदा होत आहे। त्यामुळे महायुती सरकारचं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता कौतुक केलं जात आहे, कारण की त्यांनी ही योजना सुरू केली आणि ही योजना चालवून दाखवली। 1 वर्ष जवळपास 12 हप्ते देण्यात आलेले आहे। 12 हप्त्याचं म्हणजे 1 वर्ष ही योजना सक्सेसफुली चालवून लावलेली आहे आणि आता दुसऱ्या वर्षाचा पहिला हप्ता सुद्धा जमा होत आहे। तर बघा, सर्व बहिणींचा आता रक्षाबंधन सणाचा उत्सव आनंदामध्ये साजरा होणार आहे आणि महिलांसाठी सणासुदीचा हातभार सुद्धा हा लागणार आहे। हे गिफ्ट महिलांना मिळत असल्यामुळे महिलांमध्ये एक आगळा वेगळा उत्साह सध्या दिसून येत आहे। रक्षाबंधन सण महिलांचा आनंदामध्ये साजरा होणार आहे। आता बघा, काही महिलांना सिंगल हप्ता मिळणार आहे तर काही महिलांना डबल हप्ता मिळणार आहे। ज्या बहिणींना डबल हप्ता मिळणार आहे त्या बहिणी तर खूप खुश आहेत आणि ज्यांना सिंगल हप्ता मिळणार आहे त्या सुद्धा खुश आहेत, कारण की त्यांना ऑलरेडी पहिला हप्ता मिळाला आहे। आता डबल हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे तर बघा, ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नव्हता अशा बहिणींना डबल हप्ता म्हणजे जून आणि जुलैचा हप्ता मिळून डबल हप्ता रक्षाबंधनासाठी मिळणार आहे। ज्यांना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांना जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधन सणाची भेट म्हणून हे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये, त्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप होणार आहेत। त्यानंतर बघा, आजची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात, तर सर्वात मोठी ही खुशखबर आहे। आता बघा, आजची अपडेट काय आलेली आहे ते आपण पाहूया। तर बघा, हप्ता देण्यासाठी आता निधी वर्ग करण्यास सरकारनं मंजुरी दिली असल्यानं जुलै महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे। आता बघा, मंजुरी झालेली आहे, सर्व गोष्टी ऑफिशियली कन्फर्म झालेला आहे। आता जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधन सणाच्या गिफ्टमध्ये रक्षाबंधन सणाची भेट म्हणून आता वाटप करण्यात येत आहे। तर बघा, 2984 कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्त्यापोटी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता होणार आहे फक्त आणि फक्त पैसे वाटप। महिलांच्या बँक खात्यामध्ये आता फक्त आणि फक्त पैसे वाटप होणार आहे। रक्षाबंधन सणाचं गिफ्ट सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा, या ठिकाणी आता तुम्हाला ऑफिशियल पोस्ट दाखवतो। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ही ऑफिशियल पोस्ट केलेली आहे, त्यांनी ही अपडेट दिलेली आहे। तर आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले ते आपण आता पाहूया। तर बघा, माननीय लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधन सणाची भेट हे त्यांनी कन्फर्म केलेलं आहे 100%। आता त्यामुळे ऑफिशियल अपडेट असल्यामुळे 100% लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाची भेट आता मिळणार आहे। तर बघा, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब
उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनच्या पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहे. रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात येणार आहे. ऑफिशियल अपडेट आहे, त्यामुळे आता 100% पैसे येणार आहेत. तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंदेश सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल. म्हणजे 100% बहिणींच्या खात्यामध्ये आता 1000% रक्षाबंधन सणाचं गिफ्ट DBT लिंक असणाऱ्या अकाउंटमध्ये जमा होतील. फक्त सर्व बहिणींनी एक काम करायचं आहे, तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक ठेवायचं आहे. KYC बँकेची ओके ठेवायची आहे, जेणेकरून पैसे येण्यामध्ये तुम्हाला रक्षाबंधन सणाची भेट मिळण्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुमच्या बँक खात्यामध्ये 100% पैसे वाटप होतील. तसेच या ठिकाणी त्यानंतर खूप मोठी अपडेट आलेली आहे. आता होणार आहे पुढची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे की आता रक्षाबंधन सणाची भेट वाटप होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी याबाबत स्पष्ट केलेलं आहे. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने आता रक्षाबंधन सणाची भेट वाटप होणार आहे. सर्वात मोठी ही ऑफिशियल अपडेट आलेली आहे, ऑफिशियल बातमी आलेली आहे. आदिती तटकरे मॅडम यांनी याबाबत स्पष्ट केलेलं आहे. आता महायुती सरकारच्या नेतृत्वामध्ये आता रक्षाबंधन सणाची भेट वाटप होणार आहे. ऑफिशियली निर्णय झालेला आहे. सर्व बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ऑफिशियल आता हा शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे. 100% आता सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. रक्षाबंधन सणाची भेट सर्व महिलांना मिळणार आहे. रक्षाबंधन सणाची ओवाळणी लाडक्या भावांकडून लाडक्या बहिणींना आता जमा केली जाणार आहे. त्यानंतर बहिणींना आतापर्यंत किती हप्त्याचा लाभ मिळाला आहे, तर टोटल बहिणींना 12 हप्त्याचा लाभ मिळालेला आहे. 12 महिन्याचे 12 हप्ते मिळाले आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 1 वर्ष 12 हप्ते 18,000 रक्कम आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना जमा झालेले आहे. आणि आता सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे रक्षाबंधन सणाचं गिफ्ट. तर रक्षाबंधन सणाचं गिफ्ट तुम्हाला 100% जमा होणार आहे. आता हे गिफ्ट तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे, तर लाडक्या बहिणींना पूर्वसंध्येला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंदेश 1500 रुपयाचं जुलै महिन्याचं गिफ्ट लाडक्या बहिणींना जमा होणार आहे. ही अपडेट आवडली असेल तर आपल्या मराठी निकिता यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाडकी बहिणींसंदर्भात A to Z अपडेट्स